राज्याच्या विकासासाठी आज 1,09,000 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। यामध्ये कोकणात 2 डेटा सेंटर्स, नाशिक विभागात नंदुरबार इथं तर विदर्भात काटोल इथं नव्या प्रकल्पांसाठीचे करार झाल्याचं त्यांनी सांगितलं। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने जी आघाडी घेतली आहे ती आघाडी कायम ठेवत पुन्हा एकदा आज आम्ही 1,08,599 कोटी रुपयांचे करार केलेले आहेत, ज्यातनं 47,100 म्हणजे जवळपास 47,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। यामध्ये कोकण विभागामध्ये 2 डेटा सेंटरचे आम्ही करार केले आहेत, ज्यामध्ये MGSA रिअल्टीज 5,000 कोटी रुपये गुंतवणार आहे डेटा सेंटरमध्ये, आणि लोढा डेव्हलपर्स हरित एकात्मिक डेटा सेंटरमध्ये 30,000 कोटी रुपये गुंतवणार आहेत। एकूण 35,000 कोटीची दोघांची गुंतवणूक आहे। 16,000 लोकांना यातनं रोजगार मिळणार आहे। या करारांमुळे मोठी रोजगार निर्मिती होणार असून राज्याच्या विविध प्रदेशांमध्ये विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राज्य सरकार आणि प्रशासनाच्या सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा करण्यासह या सेवा अद्ययावत करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली। नागरिकांना अत्यावश्यक अशा 45 सेवांचं अद्ययावतीकरण 26 नोव्हेंबरपर्यंत, 90 सेवांचं अद्ययावतीकरण 26 जानेवारीपर्यंत आणि उर्वरित सेवांचं 1 मेपर्यंत पूर्ण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नव्या रूपातलं आपलं सरकार पोर्टल लवकरच कार्यरत होईल असंही ते म्हणाले। या सुविधांसाठी समग्र या संस्थेची करार करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं।